29 महापालिकांपैकी 23 महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि यातल्या 19 महापालिकांमध्ये फक्त भाजपचा महापौर होणार आहे। एवढं मोठं यश मिळाल्यानंतर महायुतीमध्ये जल्लोषाचं वातावरण असणं अपेक्षित होतं। जसा जल्लोष भाजपने आपल्या मुख्यालयासमोर केला तसाच जल्लोष शिवसेनेच्या मुख्यालयासमोर सुद्धा म्हणजे बाळासाहेब भवन समोर सुद्धा होणं अपेक्षित होतं आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सुद्धा होणं अपेक्षित होतं। मात्र राष्ट्रवादीमध्ये आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एकदम सन्नाटा पसरलेला होता आणि एकनाथ शिंदे जसे म्हणावे तसे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये खुशही दिसत नव्हते। याचं कारण आहे काही महापालिकांमध्ये जिथे वर्षानुवर्षे शिवसेनेचा महापौर बसायचा तिथे शिवसेना भाजपने अक्षरशः खाऊन टाकली आहे। दादांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व बऱ्याच महापालिकांमध्ये तर भाजपने संपवलंय। मात्र मुंबई असेल किंवा संभाजीनगरसारखी महापालिका असेल जे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो तिथूनही शिवसेनेचं नामोनिशाण मिटवण्यात किंवा त्यांच्या जागा अगदी कमी करण्यात भाजपला यश आलं आहे। राज्यातल्या अशा काही महापालिका आहेत जिथे शिवसेना संपल्यात जमा आहे आणि त्यांचं बहुमत त्यांचे आकडे हे निम्म्यापेक्षाही कमी झालेत। या महापालिका नेमक्या कोणत्या आहेत, शिंदेंच्या शिवसेनेला भाजपने या महापालिकांमध्ये कसं खाऊन टाकलंय तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। या 29 महापालिकात शिंदेंच्या शिवसेनेची सगळ्यात चांगली कामगिरी राहिली आहे ते ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये, कारण या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्यात। बाजूलाच असलेल्या उल्हासनगरमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना यांचा मुकाबला बरोबरीत सुटलाय आणि तिथे स्थानिक आघाडीच्या कलानुसार बहुमत मिळेल आणि त्यानुसार महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा होईल। मात्र सर्वात धक्कादायक निकाल शिंदेंसाठी आहे मुंबई महापालिकेचा। मुंबई महापालिका जिंकणं ही भाजपची प्रायोरिटी होती। ठाकरेंना त्यासाठी टक्कर दिली गेली। दोन्ही ठाकरे एकत्र आले तरीसुद्धा भाजपने ही महापालिका जिंकली आणि गेल्या 25 वर्षांची ठाकरेंची सत्ता इथे उलथवून टाकली। ठाकरेंची म्हणण्यापेक्षा इथे कायम शिवसेनेची सत्ता असायची आणि भाजपचा इथे उपमहापौर असायचा। पण या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या फक्त 29 जागा आल्यात आणि मुंबईकरांनी ठाकरेंच्याच मागे उभा राहण्याचा निर्णय शिंदेंच्या ऐवजी या निवडणुकीत घेतला। खरं तर भाजपने या गेल्या निवडणुकीत 82 जागा जिंकल्या होत्या आणि यावेळी 89 जागा जिंकल्यात। भाजपच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडे गेल्यावेळी जे 84 नगरसेवक निवडून आले होते 2017च्या निवडणुकीत, त्यापैकी 52 नगरसेवक यावेळी आपल्याकडे घेतले होते। तरीसुद्धा शिंदेंच्या शिवसेनेला इथे फक्त 29 जागा मिळाल्या आणि भाजपने या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला अक्षरशः खाऊन टाकलं। दुसरी महापालिका आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून 1988 पासून शिवसेनेचा महापौर बसत आलाय आणि संभाजीनगरमध्ये शिवसेना हाच मोठा भाऊ मानला जातो। शहरातले आमदार असतील, जिल्ह्यातला खासदार असेल, सगळीकडे शिवसेनेचा वरचष्मा असतो आणि शिवसेनेचं संघटन या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये भाजपच्या तुलनेत मजबूत मानलं जातं। मात्र या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळ्या लढण्याचा निर्णय घेतला आणि भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचा अक्षरशः सुपडा साफ करून टाकला। जिथे MIMच्या 33 जागा आल्या तिथे शिंदेंच्या शिवसेनेच्या फक्त 12 जागा आल्यात आणि 115 पैकी भाजपने 58 म्हणजे बहुमताला लागतात तेवढ्या जागा सहज जिंकल्यात। म्हणजे इथे महापौर बसवण्यासाठी आता भाजपला शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा गरज उरलेली नाही। त्यामुळे उपमहापौर पद देण्याचा सुद्धा प्रश्न उद्भवत नाही। जिथे गेली कित्येक वर्ष 3 दशकं भाजप छोट्या भावाच्या भूमिकेत असायचा तिथे शिंदेंच्या शिवसेनेला भाजपने या निवडणुकीत अक्षरशः खाऊन टाकलंय असं म्हणता येईल। संभाजीनगरच्या बाजूला लागून असलेल्या जालन्यामध्ये यावेळी पहिलीच निवडणूक होत होती आणि इथे सुद्धा संभाजीनगरसारखीच परिस्थिती झाली, कारण इथे आपला महापौर बसवण्याची संधी शिवसेनेकडे होती। शहरात आमदारसुद्धा शिवसेनेचाच आहे। विधानसभेला शिवसेनेला इथे चांगला कौल मिळाला होता। मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला भाजपने अक्षरशः खाऊन टाकलं आणि स्वतःचा महापौर बसवण्याचा भाजपचा मार्ग जालन्यातही मोकळा झाला आहे। यानंतर उत्तर महाराष्ट्रात जळगावमध्ये शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो, कारण गेल्या वेळी आपला महापौर बसवणाऱ्या शिवसेनेला अक्षरशः भाजपने या निवडणुकीत खाऊन टाकलं आणि या निवडणुकीमध्ये म्हणजे गेल्या निवडणुकीत 75 पैकी 56 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते आणि भाजपचा अक्षरशः सुपडा साफ झाला होता। शिवसेनेचा इथे महापौर झाला होता। पण ह्या महापालिकेत भाजपने यावेळी
46 जागा निवडून आणल्यात आणि शिवसेनेला फक्त 22 जागा मिळाल्यात. अर्थातच उपमहापौर शिंदेंच्या शिवसेनेचा होऊ शकतो, मात्र बहुमताच्या जवळ भाजप गेलेली असल्यामुळे इथे सुद्धा भाजपला शिवसेनेच्या आधाराची गरज नाही. जळगावमध्ये स्वतःचे आमदार असताना, जिल्ह्यात संघटन एवढं मजबूत असताना सुद्धा या जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला हा जबर फटका सहन करावा लागला आहे. दुसरं शहर आहे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये भाजपने हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार झालेल्या संग्राम जगतापांना जवळ केलं आणि युती करत ही निवडणूक लढवली. 27 जागा राष्ट्रवादीच्या आल्यात तर 25 जागा या भाजपच्या आल्यात. त्यामुळे इथे राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीचा महापौर बसणं निश्चित झालं आहे. पण कायम इथे मोठा भावाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेची कामगिरी मात्र अत्यंत सुमार राहिली आहे. कारण गेल्या निवडणुकीत भाजपच्या इथे फक्त 14 जागा आल्या होत्या तर शिवसेनेच्या इथे 24 जागा आल्या होत्या आणि यावेळी मात्र शिवसेनेचा इथे अक्षरशः सुपडा साफ करण्यात यश आलेलं दिसतंय. दुसरीकडे मुंबईला लागून असलेल्या कल्याण, डोंबिवली आणि ठाण्याचा अपवाद आहे. या दोन महापौर या दोन शहरांमध्ये शिंदेंचे शिवसेनेचे महापौर बसू शकतात. मात्र भाजपने इथे सुद्धा पाय रोवलेत आणि भाजपच्या जागांमध्ये इथे सुद्धा वाढ झाली आहे. उल्हासनगरमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेनेचा मुकाबला बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे तिथेही शिंदेंचं पारडं फारसं जड आहे अशातला भाग नाही. नवी मुंबईमध्ये सुद्धा भाजपच मोठा भाऊ ठरला आहे आणि गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर वरचढ ठरत सर्वात जास्त जागा मिळवल्यात. दुसरीकडे वसई विरारमध्ये आतापर्यंत कसलंही अस्तित्व नसणाऱ्या भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक निवडून आले तर मीरा भाईंदरमध्ये सुद्धा भाजपने सत्ता मिळवली आहे. पनवेलमध्ये सुद्धा भाजपने सत्ता मिळवली आहे. MMR रिजनमधल्या या महापालिकांमध्ये सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेला भाजपने अक्षरशः खाऊन टाकलंय. अपवाद फक्त कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरचा आहे. भाजपच्या या रणनीतीवर तुमचं काय मत आहे? मुंबईतून ठाकरे हद्दपार झालेत, पण त्यासोबतच शिंदेंना सुद्धा व्यवस्थित कॉर्नर केलं असं वाटतं का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा.